गाईज, आपण पाहत आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 12वीचा बायोलॉजीचा सिलेबस. त्यातला आपण पाहत आहोत तिसरा टॉपिकचं नाव ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. ओके, तर आज आपण बघणार आहोत जिनेटिक डिसऑर्डर्स. या ठिकाणी जिनेटिक्समध्ये काय डिसऑर्डर्स येतात, म्हणजे त्यांच्यामध्ये काय विकृती या ठिकाणी येते, कशामध्ये. In case of a gene, study of a heredity and variation is already we have called as a genetics. मग आता या ठिकाणी genetic disorders काय आहेत. या ठिकाणी genetic disorder दोन प्रकारचे आहेत. In case of the genetic disorder, one is a Mendelian disorder and second one is a chromosomal disorder. Okay. In case of a Mendelian disorder, here changes in case of the gene, mostly the change in the gene and their mutation of gene mostly takes place, and this disorder may be formed in a individual. Okay, this is called as a Mendelian disorder. Mendelian disorder मध्ये या ठिकाणी काय होतं, जीन मध्ये बदल होतो. तो म्युटेशनमुळे होत असेल किंवा त्या ठिकाणी काही डिसऑर्डर्स या ठिकाणी क्रिएट होतात, ज्या वेळेला जीन्समध्ये काय होतो, बदल या ठिकाणी होतो, म्युटेशन या ठिकाणी होतं आणि नवीन इंडिव्हिज्युअल जो आहे त्याच्यामध्ये काही विकृती डिसऑर्डर्स या ठिकाणी निर्माण होतात. त्याला म्हणतो आपण मेंडेलियन डिसऑर्डर्स. कशामध्ये या ठिकाणी डिसऑर्डर्स आहेत, जीनमध्ये या ठिकाणी डिसऑर्डर्स जर क्रिएट झालेले असतील तर त्याला आपण काय म्हणतो, मेंडेलियन डिसऑर्डर्स. ओके स्टुडंट, आता मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये ह्या जीन मध्ये काही चेंजेस झालेले आहेत, याच्यामुळं त्या इंडिव्हिज्युअल मध्ये काय या ठिकाणी डिसऑर्डर्स येऊ शकतात. थॅलेसिमिया त्या व्यक्तीला आजार होऊ शकतो, सिकल सेल ॲनिमिया या ठिकाणी होऊ शकतो, कलर ब्लाइंडनेस तर आपण पाहिलेलंच आहे, हिमोफिलिया आणि फिनिलकीटोन्युरिया आपण या ठिकाणी बघितलं, कलर ब्लाइंडनेस बघितला, हिमोफिलिया या ठिकाणी बघितलं आणि सिकल सेल ॲनिमिया सुद्धा या ठिकाणी बघितलं. हे सगळे डिसऑर्डर कशामुळे झाले, त्या ठिकाणी जीन्समध्ये काय झालेले आहेत, चेंजेस झालेले आहेत, म्हणून ते काय आलेले आहेत, त्या ठिकाणी डिसऑर्डर आलेले आहेत. ऑलरेडी आपण या ठिकाणी हे चारही पण या ठिकाणी डिसऑर्डर स्टडी केलेले आहेत. सिकल सेल ॲनिमिया पाहिलेला आहे, कलर ब्लाइंडनेस आपण पाहिलं, शिवाय हिमोफिलिया सुद्धा पाहिला आणि फिनिलकीटोन्युरिया. हे डिसऑर्डर निर्माण झाल्यानंतर काय घडतं, त्या ऑफस्प्रिंगमध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये काय चेंजेस त्या ठिकाणी आलेले असतात, त्यांना त्यांच्या शरीरामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता असते, ह्याचा डिटेल आपण अभ्यास केलेला आहे. सिकल सेल ॲनिमियामध्ये आपण बघितलं की आरबीसीचा शेप कसा झालेला होता. द शेप ऑफ द आरबीसी इज जस्ट लाईक ए सिकल लाईक. ओके, सो दॅट this sickle cell anemia may be produced in case of the individual, but in case of the color blindness, the color blind person could not identify between the red and green color. Both color he look like a gray, which is called as a color blind person. Okay, this is also the genetic disorder as well as the hemophilia. This is also the disorder which is carried by a X chromosome. Okay, blood clotting could not takes place in case of the hemophilia. Okay, next one is a phenylketonuria. You well know about that. Here disease mostly takes place in case of the inborn children. The digestion problem may be there. Okay, and this is called as a phenylketonuria. Okay, today we have studied detailed about a thalassemia in case of the Mendelian disorder. Okay, the other genetic disorder is a chromosomal disorder. This chromosomal disorder means the disorder causes to the person due to the chromosome. Okay, नीट लक्ष द्या. आता हा जो डिसऑर्डर पर्सन मध्ये इंडिव्हिज्युअल मध्ये क्रिएट व्हायला लागलेला आहे, कशामुळं, क्रोमोसोमचं बिहेवियर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. क्रोमोसोम नंबर मे बी डिलेटेड ऑर मे बी ॲडेड. त्या ठिकाणी क्रोमोसोम नंबरमध्ये एकतर क्रोमोसोम कमी होईल किंवा जास्त होईल. बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये किती क्रोमोसोम असतात, 46 क्रोमोसोम. ओके,
या ठिकाणी 23 पेअर जोड्या असतात. 22 जोड्या कशाच्या असतात? ऑटोसोमच्या. आणि एक जोडी कशाची असते? सेक्स क्रोमोसोमची. मग या ठिकाणी 46 क्रोमोसोमच्या ऐवजी एखाद्या पर्सनमध्ये 47 क्रोमोसोम असतील किंवा एखाद्या पर्सनमध्ये 45 क्रोमोसोम असतील, 46 क्रोमोसोम त्या ठिकाणी नसतील, तर त्या पर्सनमध्ये काही डिसऑर्डर्स या ठिकाणी क्रिएट होतात. आता आपण आज टोटल बघणार आहोत मेंडेलियन डिसऑर्डर्स कसे होतात आणि क्रोमोसोमल डिसऑर्डर कसे होतात. ओके, मग दिस क्रोमोसोमल डिसऑर्डर which have consisted Down syndrome, Turner syndrome and a Klinefelter syndrome. ओके, आता ह्या तिन्ही सिंड्रोमचा आपण आज डिटेलमध्ये या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा आपण नीट समजून घ्या, जिनेटिक डिसऑर्डरमध्ये मेंडेलियन डिसऑर्डर या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी चेंजेस कशामध्ये आहेत? जीनमध्ये आहेत. आता या ठिकाणी क्रोमोसोमची जी संख्या आहे त्याच्यामध्ये जे काही ॲडिशन किंवा डिलेशन आहे आणि त्यामुळं पर्सनमध्ये डिसऑर्डर्स क्रिएट होतात, त्याला आपण काय म्हणतो? क्रोमोसोमल डिसऑर्डर. ओके, मग आता आपण डिटेलमध्ये बघूया थॅलेसेमिया. This thalassemia disease is mostly takes place due to here the changes of the gene. आता हा जो थॅलेसेमिया डिसीज झालेला आहे या ठिकाणी हा कशाचं एक्झाम्पल आहे? मेंडेलियन डिसऑर्डर. आता मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये काय घडतं? जीन या ठिकाणी काय करतं? चेंजेस, स्वतःमध्ये बदल केलेला असतो, म्हणून त्या व्यक्तीमध्ये या ठिकाणी काय आलेलं आहे? डिसऑर्डर या ठिकाणी आलेलं आहे. आता हिमोग्लोबिन मॉलिक्यूल या ठिकाणी काय होतं? थॅलेसेमियामध्ये व्यवस्थित पद्धतीनं हिमोग्लोबिन तयार होत नाही. ओके, आपल्या ब्लडमध्ये काय असतं? हिमोग्लोबिन. ओके, सो दॅट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन ब्लड मे बी गेट अ रेड इन कलर. आपल्या शरीरामध्ये या ठिकाणी काय आहे? हेमी मीन्स आयर्न, ग्लोबिन मीन्स अ प्रोटीन, हिमोग्लोबिन. ओके, याच्यामध्ये काय आहे? आयर्न आहे आणि प्रोटीन आहे. ओके, आयर्न आहे म्हणून रक्ताचा रंग कसा आहे? रेड कलरचा आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे? प्रोटीन आहे. ओके, मग हा हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये कशाचं काम करतं? विच कॅन कॅरी ए ऑक्सिजन फ्रॉम हार्ट टू द सेल. आणि काय कॅरी करतो? कार्बन डायऑक्साईड फ्रॉम ईच सेल अप टू द हार्ट. या ठिकाणी हिमोग्लोबिन कॅरी करण्याचं काम या ठिकाणी कोण करत असतं? या ठिकाणी ब्लड करत असतं. ओके, मग हिमोग्लोबिनची निर्मिती जर शरीरामध्ये कमी झाली तर त्या ठिकाणी कशाची डिफिशियन्सी क्रिएट होईल? ऑक्सिजनची डिफिशियन्सी या ठिकाणी क्रिएट होईल. ओके, इन केस ऑफ द थॅलेसेमिया हियर हिमोग्लोबिन कुड नॉट वेल प्रोड्युस्ड. या ठिकाणी हिमोग्लोबिन व्यवस्थितपणे या ठिकाणी तयार होत नाही. हिमोग्लोबिन मध्ये काय आहे? प्रोटीन आहे. ओके, आणि दुसरं काय आहे? आयर्न आहे. मग आता प्रोटीनला आपण काय म्हणतो? पॉलीपेप्टाइड चेन. आपल्याला माहिती आहे पॉलीपेप्टाइड चेन कसा तयार होतो. ओके, मेनी अमायनो ऍसिड कम टुगेदर अँड विच कॅन बाइंड विथ अ पेप्टाइड बॉन्ड अँड विच कॅन प्रोड्युसेस ए पॉलीपेप्टाइड चेन अँड दिस पॉलीपेप्टाइड चेन इज कॉल्ड एज अ प्रोटीन. आपण बघितलेले AA1, AA2, AA3 असे 20 प्रकारचे अमायनो ऍसिड आपण पाहिलेले आहेत. ते सगळे एकमेकाला कनेक्ट होतात आणि त्यांच्यापासून आपलं शरीर काय तयार करत असतं? प्रोटीन तयार करत असतं. प्रोटीन कशापासून तयार होतो? अमायनो ऍसिड पासून या ठिकाणी तयार होतो. ओके, मग आता या हिमोग्लोबिन मध्ये काय आहे? प्रोटीन आहे. ओके, या ठिकाणी हा हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ ए पॉलीपेप्टाइड चेन. किती प्रकारचे पॉलीपेप्टाइड चेन त्या ठिकाणी हिमोग्लोबिन घेतो? 4. ओके, विच कन्सिस्ट हाऊ मेनी पॉलीपेप्टाइड चेन? 4 पॉलीपेप्टाइड चेन. नीट लक्ष द्या, या ठिकाणी हा जो हिमोग्लोबिन आहे तो तयार होतो या ठिकाणी 4 पॉलीपेप्टाइड चेन पासून हा या ठिकाणी तयार झालेला आहे. आता त्यातले 2 पॉलीपेप्टाइड जे काही चेन आहेत ते आहेत अल्फा. ओके, अल्फा चेनचे आहेत आणि या ठिकाणी 2 पॉलीपेप्टाइड चेन कशाचे आहेत? बीटाचे या ठिकाणी चेन आहेत. एकूण 4 पॉलीपेप्टाइड चेन आहेत आणि त्यातले 2 कशाचे? अल्फा आणि 2 कशाचे? या ठिकाणी बीटा या ठिकाणी आहेत. आता हे जे 2 अल्फा पॉलीपेप्टाइड चेन
हा जो तयार करतो हा या ठिकाणी तयार होतो 16 नंबरचा जो काही क्रोमोसोम आहे. ऑटोसोमचा जो या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये 16 नंबरचा जो क्रोमोसोम आहे त्याच्यावरती जो जीन आहे तो जीन या ठिकाणी काय करतो, 2 प्रकारचे अल्फाचे पॉलीपेप्टाइड चेन या ठिकाणी तयार करतो. लक्षात आलेले. ऑन द 16th chromosome these genes which can produces a alpha type of a polypeptide chain. हा जो अल्फा जो पॉलीपेप्टाइड चेन आहे म्हणजे अल्फाचा जो प्रोटीन आहे हा प्रोटीन सिंथेसिस करायचं कार्य कोण करतं, या ठिकाणी 16व्या नंबरवरचा जो क्रोमोसोम वरती जो जीन आहे तो जीनचं नाव काय आहे, HbA1 हिमोग्लोबिन. या ठिकाणी HB मीन्स हिमोग्लोबिन A1 या ठिकाणी आहे. आणि दुसरा काय आहे, हिमोग्लोबिन A2. अशा पद्धतीनं अल्फाचे या ठिकाणी काय आहेत, 2 जीन आहेत. ते जीन कशावरती आहेत, 16 नंबरच्या क्रोमोसोम वरती आहेत. आणि ते जीन जर नीट फंक्शन केले तर काय तयार होणार आहे, अल्फाचे 2 प्रकारचे पॉलीपेप्टाइड चेन आपल्या बॉडीमध्ये तयार होतील. ओके. मग त्याच पद्धतीनं बीटा पॉलीपेप्टाइड चेन इज सिंथेसाइज्ड बाय द जीन्स आर लोकेटेड ऑन द क्रोमोसोम ऑफ 11th नंबर. 11th नंबरचा जो आपल्या बॉडीमध्ये क्रोमोसोम आहे त्याच्यावरती जो जीन आहे तो सिंगल जीन आहे. कोणता जीन आहे, हिमोग्लोबिन या ठिकाणी बी. हा जो जीन आहे तो जीन काय तयार करतो, या ठिकाणी पॉलीपेप्टाइड चेन तयार करतो. कोणता, बीटा पॉलीपेप्टाइड चेन. जर हा जीन व्यवस्थितपणे फंक्शन करत असेल, इफ दिस HBB which can function well, it can produces a beta polypeptide chain means a beta protein. हा बीटा प्रोटीन तयार करतो. अल्फा प्रोटीन कोण तयार करतो, HbA1 HbA2 हे 2 जीन या ठिकाणी सिंथेसाइज करतात. आणि ते जीन कोणावरती आहेत, 16 नंबरच्या क्रोमोसोम वरती. लक्षात यायला लागले. या ठिकाणी थॅलेसेमिया डिसीज हा कशामुळे आहे, हिमोग्लोबिनचं सिंथेसिस या ठिकाणी काय होतं, कमी होतं. शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी तयार होतं. मग हा हिमोग्लोबिन कमी कसं तयार होतो, आपल्या बॉडीमध्ये जो हिमोग्लोबिन आहे तो 4 प्रकारच्या पॉलीपेप्टाइड चेन पासून तयार झालेला आहे. त्या 4 पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे 4 प्रोटीनची जी चेन आहे, पॉलीपेप्टाइड जी चेन आहे ते या ठिकाणी 2 काय आहेत, अल्फा प्रोटीन आणि 2 काय आहेत, बीटा प्रोटीन. मग अल्फा प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी कोण जीन कंट्रोल करते, या ठिकाणी HbA1 HbA2. these 2 genes are present on the 16th number of the chromosome and a beta polypeptide chain is synthesis is controlled by the gene. The single gene is here which is a HBB which is present on the chromosome number of the 11. तो कशावर आहे, 11व्या नंबरवरती क्रोमोसोम या ठिकाणी आहे. These genes are here well functional. It can produces a well amount of a hemoglobin. जर हे जीन व्यवस्थितपणे फंक्शन करत असतील, कार्य करत असतील तर आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित पद्धतीनं हिमोग्लोबिन या ठिकाणी तयार होतो. On the basis of those type of polypeptide chain which can synthesize a less amount of a polypeptide, this disorder is present in a person or in the individual. आता या ठिकाणी कोणता जीन या ठिकाणी नीट फंक्शन करत नाही त्याच्यावरून थॅलेसेमियाचे 2 प्रकार या ठिकाणी आहेत. डिसऑर्डर या कमतरता. नॉर्मल नाहीये, या ठिकाणी काय आहे, डिसऑर्डर आहेत. सपोज in case of the alpha polypeptide protein could not produce well, the gene could not well function. Which gene, HbA1 HbA2 here the which could not produces a well amount of a hemoglobin and this is a thalassemia alpha type. Here thalassemia is 2 type. One is a thalassemia alpha and other is a thalassemia beta on the process which is based on the process of a synthesis of a which type of a polypeptide chain. कोणत्या प्रकारचा पॉलीपेप्टाइड चेन मध्ये डिसऑर्डर आहे, कमतरता आहे, कोणते जीन नीट काम करत नाहीत त्याच्यानुसार त्या व्यक्तीचा थॅलेसेमिया कोणत्या डिसऑर्डरचा आहे हा ठरलेला असतो. जर अल्फा
जीन नीट कार्य करत नसेल तर त्या व्यक्तीला कोणता थॅलेसेमिया आहे? थॅलेसेमिया अल्फा टाईप आहे. आणि ज्या व्यक्तीचा कोणता जीन बीटा पॉलिपेप्टाइड चेनचं नीट फंक्शन करत नसेल HBB, तर तिथं थॅलेसेमिया कोणत्या प्रकारचा असेल? थॅलेसेमिया बीटा टाईप. ओके, थॅलेसेमियाचे प्रकार कशावर डिपेंड आहेत? कोणत्या प्रकारचं जीन या ठिकाणी फंक्शन नीट करत नाही. तो थॅलेसेमिया अल्फा टाईप असेल किंवा थॅलेसेमिया बीटा टाईप या ठिकाणी असेल. ओके, जर ह्यांच्यामध्ये हा जर डिसऑर्डर असेल अल्फा चेनचा किंवा बीटा चेनचा, हा जर डिसऑर्डर असेल, देअर लेस अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन मे बी प्रोड्युस्ड. त्या व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूपच कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी होत असतं. ओके, पण हा डिसऑर्डर हा सिकल सेल ॲनिमिया सारखा नाहीये, हा डिसऑर्डर वेगळा आहे. ओके, क्वचित प्रसंगी ह्या व्यक्तीला ब्लड ट्रान्सफ्युजन या ठिकाणी करावं लागतं. त्यांना या ठिकाणी रक्त चढवावं लागतं, कारण त्यांच्यामध्ये डिफिशियन्सी आहे. कशाची? हिमोग्लोबिनची डिफिशियन्सी या पर्सनमध्ये जास्त आहे. कमतरता, डिफिशियन्सी मीन्स कमतरता. जर हिमोग्लोबिनचं कमतरता या ठिकाणी असेल तर त्यांना काय करावं लागेल? या ठिकाणी ट्रान्सफ्युजन ऑफ ब्लड, त्यांना रक्त या ठिकाणी चढवावं लागतं, कारण त्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार होत नाही. हिमोग्लोबिन मध्ये काय? 4 प्रकारचे पॉलिपेप्टाइड चेन आहेत, 4 प्रकारचे प्रोटीन आहेत. 2 पॉलिपेप्टाइड चेन अल्फाचे आहेत आणि 2 कशाचे? बीटाचे आहेत. अल्फा प्रोटीन जो निर्माण होतो तो कोणाच्या जीनमुळं? हा जीन या ठिकाणी अल्फा प्रोटीन तयार करतो HbA1, HbA2 which is present on which number of chromosome? 16th number of a chromosome. And the beta polypeptide chain is controlled by a gene which is a HBB which is located on the 11th number of a chromosome. Okay, आता थॅलेसेमिया डिसीज हा या डिसऑर्डर कशामुळे तयार होतो? या ठिकाणी जेनेटिक डिसऑर्डर त्या ठिकाणी आहे. त्यांच्यामध्ये काय आहे? जीन मध्ये या ठिकाणी बदल आहे, म्हणून हा डिसऑर्डर या ठिकाणी काय होतो? क्रिएट होतो. ओके, देन we know about the chromosomal disorder. Okay, the chromosomal disorder, how many chromosomes are present in case of the human being? In case of the human being there is present a 46 chromosome. किती आहेत या ठिकाणी? 46 क्रोमोसोम आहेत. 22 पेअर कशाचे? ऑटोसोमचे आहेत आणि 1 पेअर कशाचा आहे? सेक्स क्रोमोसोमचा या ठिकाणी आहे. आता 22 पेअर म्हणजे किती क्रोमोसोम? 44 क्रोमोसोम कशाचे आहेत? ऑटोसोमचे, आणि 2 क्रोमोसोम कशाचे आहेत? या ठिकाणी सेक्सचे क्रोमोसोम आपल्या बॉडीमध्ये आहेत. ओके, आपल्या बॉडीमध्ये 44 क्रोमोसोम ऑटोसोमचे आहेत आणि 2 क्रोमोसोम या ठिकाणी कशाचे आहेत? सेक्सचे आहेत. गॅमेट तयार होत असताना रिडक्शन होत आहे. ओके, जेव्हा गॅमेट तयार होतात तर त्यावेळेला 22 क्रोमोसोम म्हणजे समजा या ठिकाणी जे 22 पेअर आहेत, म्हणजे 1 पेअर, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, 5वी, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि ही 22. अशा 22 काय आहेत? जोड्या ऑटोसोमच्या आहेत. गॅमेट तयार होत असताना प्रत्येक गॅमेटमध्ये काय व्हावं लागेल? हे 2 क्रोमोसोम वेगळे व्हावं लागेल, हे 2 क्रोमोसोम वेगळे व्हावं लागेल. म्हणजे गॅमेट तयार होत असताना हा एक, दुसऱ्या नंबरचा एक, तिसऱ्या नंबरचा एक, असे सगळे काय होतात? या ठिकाणी वेगळे वेगळे होतात आणि त्याचा काय तयार होत असतो? गॅमेट तयार होत असतो. ओके, गॅमेट तयार होत असताना 22 पेअर मधले 11 पेअर ऑटोसोमचे त्या गॅमेट मध्ये येतात आणि 1 सेक्सचा क्रोमोसोम येतो. हे आपण या ठिकाणी आधीच्या टॉपिक व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ओके, 22 या ठिकाणी काय आहेत? ऑटोसोमच्या जोड्या आहेत आणि 1 जोडी कशाची आहे बाळांनो? सेक्स क्रोमोसोमची 1 जोडी या ठिकाणी आहे. मिओसिस होत असताना हे क्रोमोसोम काय होत असतात? वेगळे होत असतात आणि त्या ठिकाणी काय तयार होत असतो? गॅमेट तयार होत असतो. ओके, मग आपल्या बॉडीमध्ये एकूण किती क्रोमोसोम आहेत? या ठिकाणी 46 क्रोमोसोम आहेत. आता आपण बघणार आहोत या ठिकाणी डाऊन सिंड्रोम. आता हा डाऊन सिंड्रोम काय आहे? ओके,
आज बघणार आहोत हा डाउन्स सिंड्रोम. ओके, इन केस ऑफ द डाउन सिंड्रोम दिस इज ए ऑटोसोमल क्रोमोसोमल डिसऑर्डर. आता हा जो डिसऑर्डर आहे हा डिसऑर्डर कशामुळे आहे? ऑटोसोमचं या ठिकाणी मिओसिस नीट झालेलं नाही, डिसजंक्शन या ठिकाणी नीट झालेलं नाही. क्रोमोसोमचं जे मिओसिस होत असताना जे अलग व्हावं लागेल तो क्रोमोसोम या ठिकाणी काय होत नाही, अलग होत नाही. आणि ऑफस्प्रिंग मध्ये त्या इंडिव्हिज्युअल मध्ये एक ऑटोसोम काय जातो, एक्स्ट्रा या ठिकाणी जात असतो. ओके, आता या ठिकाणी 22 पेअर ऑटोसोमचे आहेत. आता या ठिकाणी ही एक पेअर 2 3 4 5, आता असे किती आहेत? 22. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि हा 21वा क्रोमोसोम कोणाचा आहे? हा ऑटोसोमचा आहे. ओके, मग या ठिकाणी पॅरेंट मध्ये काय होतो की हा क्रोमोसोम अलग होत नाही, वेगळा होत नाही. आणि वडिलाचा क्रोमोसोम या ठिकाणी एक येतो त्याच्या गॅमेट मध्ये. मग या ठिकाणी किती क्रोमोसोम झाले त्या इंडिव्हिज्युअल मध्ये? 3. असायला किती पाहिजे होते? 2. या ठिकाणी एक क्रोमोसोम हा जो गॅमेट तयार होत असताना अलग व्हायला पाहिजे होता, अलग होत नाही, तो तसाच चिटकलेला असतो. आणि दुसऱ्या पॅरेंटचा क्रोमोसोम या ठिकाणी ऑलरेडी येऊन बसतो. इथं 1 आणि 1 2 व्हायला पाहिजे, हे दोघं वेगळे झाले नाहीत, त्या ठिकाणी तसेच राहिले. आणि दुसऱ्या पॅरेंटचा क्रोमोसोम या ठिकाणी आला आणि हा 21व्या नंबरचा जो ऑटोसोम आहे त्या ठिकाणी काय झाले? 3 क्रोमोसोम, ट्राय क्रोमोसोम या ठिकाणी काय झाले? 3 क्रोमोसोम. 21वा नंबरचा क्रोमोसोम, सगळे क्रोमोसोम किती आहेत पेअर मध्ये? 2 2 2 2 आहेत. ओके, पण हा 21वा नंबरचा जो क्रोमोसोम आहे कोणाचा बाळांनो? ऑटोसोमचा. या ठिकाणी काय होतो? विलग न होता तो डिसजंक्शन या ठिकाणी नॉन डिसजंक्शन राहतं. डिसजंक्शन वेगळं या ठिकाणी व्हायला पाहिजे तर होत नाही, त्यांचं नॉन डिसजंक्शन या ठिकाणी राहतं. आणि म्हणून दुसऱ्या पॅरेंटचा एक क्रोमोसोम या ठिकाणी येतो. आणि हा 21 नंबरचा जो क्रोमोसोम आहे ऑटोसोमचा या ठिकाणी पेअर मध्ये असण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे? 2 असण्यापेक्षा किती क्रोमोसोम आहे त्या ठिकाणी? 3 क्रोमोसोम या ठिकाणी त्याच्यामध्ये आहेत. ओके, आणि अशा पर्सन मध्ये डिसऑर्डर क्रिएट होतो. एक क्रोमोसोम काय झालाय? एक्स्ट्रा. ओके, प्लस ह्याच्यामध्ये काय आपण 22 पेअर ऑटोसोमच्या आणि एक पेअर कशाचं घेतो आपण? सेक्स क्रोमोसोमचं. तो एक सेक्स असेल, मेल असेल किंवा फिमेल असेल. ओके, मग आता किती क्रोमोसोम आहेत बघा? 22 दुनी 44 आणि हा एक 43, 44 हा एक 45, 46 आणि 47. टोटल त्या व्यक्तीमध्ये किती क्रोमोसोम आले? 47. नीट लक्षात यायला लागलेले. 22 जोड्या असायला पाहिजेत, तर एक जोडीमध्ये एक क्रोमोसोम काय एक्स्ट्रा आहे. कोणत्या नंबर मध्ये? 21व्या नंबरच्या ऑटोसोम मध्ये एक क्रोमोसोम एक्स्ट्रा आलेला आहे. 44च्या ऐवजी हे किती आहेत? 45 आणि 2 सेक्सचे क्रोमोसोम 45, 46 आणि 47. ह्या व्यक्तीमध्ये किती क्रोमोसोम आले? 47 क्रोमोसोम आले. आणि अशा इंडिव्हिज्युअल मध्ये जे काही डिसऑर्डर सिंड्रोम या ठिकाणी दिसतो त्या सिंड्रोमला काय म्हणतो आपण? डाउन्स सिंड्रोम. ओके, लक्षात यायले. कोणत्या क्रोमोसोमवरती? 21व्या नंबरच्या ऑटोसोमच्या क्रोमोसोमचं नॉन डिसजंक्शन झालं. आणि अशा प्रकारे जे नॉन डिसजंक्शन होतं मोस्टली विच मदर विच कॅन कॅरी ए बेबी अबाव द 46 इयर. जर 45-46 वर्षानंतर जर ती मदर जर बेबी कॅरी करत असेल तर तिच्या शरीरामधलं जे काही ऑटोसोमचं जे डिसजंक्शन व्हायला पाहिजे या ठिकाणी नॉन डिसजंक्शन या ठिकाणी होतं, ते एकत्रच राहतात, विलग त्या ठिकाणी होत नाहीत. आणि त्यावेळेला त्या ऑफस्प्रिंग मध्ये काय येतात? 47 क्रोमोसोम येतात. आणि अशा प्रकारचं डिसऑर्डर जिथे दिसतं त्याला म्हणतात डाउन्स सिंड्रोम. ओके, आणि हा डाउन्स सिंड्रोम हे नाव या ठिकाणी कशामुळे दिलं? कारण ह्याचा शोध, ह्याचा अभ्यास या ठिकाणी एक फिजिशियन शास्त्रज्ञ आहे, त्यांचं नाव आहे जॉन लँगडॉन डाउन. कधी त्यांनी हा डिसऑर्डरचं स्टडी केलं? क्रोमोसोमल डिसऑर्डरवर त्यांनी स्टडी केलं 1866 मध्ये. म्हणून ह्याचं नाव या ठिकाणी काय दिलेलं आहे? डाउन सिंड्रोम. डाउन नावाच्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी स्टडी केलं म्हणून त्याचं नाव दिलंय डाउन सिंड्रोम. हा काय आहे? क्रोमोसोमल डिसऑर्डर या ठिकाणी आहे. आता असा डिसऑर्डर असलेलं जे काही पर्सन आहे त्याची या ठिकाणी रिटार्डेशन ऑफ द ग्रोथ
मे बी टेक्स प्लेस. या ठिकाणी त्याचं रिटार्डेशन ग्रोथ व्यवस्थित या ठिकाणी झालेलं नसतं. ब्रेनचं सुद्धा रिटार्डेशन त्यांच्या ग्रोथचं झालेलं असतं. कमकुवत ब्रेन या ठिकाणी पुअरली डेव्हलप्ड या ठिकाणी ब्रेन असतं. इंटेलिजन्सी पॉवर त्यांच्यामध्ये कमी असतं. फेस इज राऊंड इन कलर, फ्लॅट इन कलर, अँड नोज इज हिअर फ्लॅट अँड प्रोट्रुडेड आईज इज प्रेझेंट. डोळे असे बलगम असल्यासारखे, चपटं नाक, या ठिकाणी चपटा फेस कलर, या ठिकाणी फेसचा शेप या ठिकाणी कसा असतो, चपटा या ठिकाणी असतो. अँड मोस्टली त्यांच्यामध्ये माउथ इज ओपन. अशा व्यक्ती, असा जो क्रोमोसोमल डिसऑर्डर असलेला व्यक्ती आहे, आपण समाजामध्ये फिरत असताना ऑब्झर्वेशन करायचं. बायोलॉजीच्या लोकांमध्ये जास्त काय इम्पॉर्टंट आहे, ऑब्झर्वेशन. ओके, बरेच लोकांचं तोंड आ केलेलं असतं. सतत त्यांचं तोंड चलताना फिरताना माउथ काय असतं, ओपन असतं. अँड प्रोट्रुडेड टंग, थोडीशी जीभ त्यांची काय असते, बाहेर आलेली असते. उच्चार करताना वगैरे त्या ठिकाणी थोडंसं त्यांना प्रॉब्लेम येतो, कारण त्यांची टंग कशी असते, प्रोट्रुडेड असते. आणि माउथ सतत त्यांचं काय असतं, उघडं असतं. कशामुळं, ड्यू टू अ डाऊन सिंड्रोम. त्यांच्यामध्ये काय झालेलं नाहीये, या ठिकाणी 21st ऑटोसोमल जो क्रोमोसोम आहे त्याचं गॅमेट तयार होत असताना, मिओसिस होत असताना नॉन डिसजंक्शन त्या क्रोमोसोमचं होतं. ते क्रोमोसोम त्या ठिकाणी वेगळा होत नाही आणि दुसऱ्या पॅरेंटचा क्रोमोसोम या ठिकाणी येतो आणि 3 क्रोमोसोम या ठिकाणी तयार होतात. आणि त्या इंडिव्हिज्युअलमध्ये किती क्रोमोसोम असतात, 47 क्रोमोसोम असतात. आणि अशा इंडिव्हिज्युअलमध्ये काय दिसतं आपल्याला, डाऊन सिंड्रोम या ठिकाणी दिसतो. त्यांच्या बॉडीमध्ये या ठिकाणी डिफरन्शिएशन दिसतं. त्यांचं पाम साईज सुद्धा या ठिकाणी थोडंसं काय असतं, मोठं असतं. त्यांची ग्रोथ रिटार्डेशन या ठिकाणी असते, कमी असते. ग्रोथ रिटार्डेशन त्याच्यामध्ये असतं. आणि इंटेलिजन्सी पॉवर सुद्धा त्यांची कशी असते, कमी असते. माउथ इज ओपन अँड प्रोट्रुडेड टंग इज प्रेझेंट इन केस ऑफ द डाऊन सिंड्रोम. अशी व्यक्ती आपल्याला या ठिकाणी ओळखता येते. डाऊन सिंड्रोमचे काय कॅरेक्टर्स या ठिकाणी आहेत. क्रोमोसोमचं डिसऑर्डर आहे. कोणत्या क्रोमोसोमचं, ऑटोसोमचं या ठिकाणी डिसऑर्डर आहे. कळाले, हे पेअरिंग कळाली सगळे ऑटोसोमची. ओके, 46 क्रोमोसोम बॉडीमध्ये असायला पाहिजे, पण त्या ठिकाणी किती क्रोमोसोम येतात, 47 क्रोमोसोम येतात. ओके, नाहीतर त्याला दुसरं काय म्हणतात, ट्रायसोमी. कशामध्ये, 21st ऑटोसोमल क्रोमोसोम मध्ये. ओके, आता नंतरचं क्रोमोसोमल डिसऑर्डर आहे टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम. आता हा जो टर्नर सिंड्रोम आहे, दिस इज ऑल्सो द नॉन डिसजंक्शन ऑफ अ क्रोमोसोम, मोस्टली द सेक्स क्रोमोसोम. ओके, इन दिस केस हियर द 44 ऑटोसोम इज प्रेझेंट. ऑटोसोमचा काही प्रश्न नाहीये. 44 ऑटोसोम्स आहेत, म्हणजे 22 पेअर या ठिकाणी त्या इंडिव्हिज्युअलमध्ये या ठिकाणी कशाच्या आहेत, ऑटोसोमच्या आहेत. पण एक क्रोमोसोम या ठिकाणी कमी आहे. एक्स क्रोमोसोम आहे, या ठिकाणी दुसऱ्या पॅरेंटकडचा एक्सही आला नाही आणि वायही या ठिकाणी आलेला नाहीये. आणि असा इंडिव्हिज्युअल काय आहे, 44 ऑटोसोम अँड ए X0 chromosome. This type of syndrome is called as a Turner syndrome. This is mostly here which is a female type. आता ही शक्यतो हिची बॉडी या ठिकाणी कशी तयार झालेली असते, फिमेल सारखी. ओके, कारण त्याच्यामध्ये काय आहे, या ठिकाणी एक्स क्रोमोसोम आहे म्हणून ही कशी आहे, फिमेल आहे. बट ग्रोथ इज रिटार्डेड हिअर. द फ्लॅट चीस्ट इज प्रेझेंट अँड पुअरली डेव्हलप्ड ओव्हरी हिअर अँड चीस्ट इज ऑल्सो पुअरली डेव्हलप्ड हिअर. आता अशी जी फिमेल आहे तिचं या ठिकाणी ओव्हरीज पुअरली डेव्हलप्ड झालेले असतात. सो विच कुड नॉट प्रोड्युसेस ए गॅमेट हिअर, विच कुड नॉट फर्टाईल हिअर. ती फिमेल आहे पण तिची ओव्हरी पूर्णपणे या ठिकाणी विकसित झालेली नाहीये. आणि ओव्हरी विकसित झाली नाही म्हणून ती व्यवस्थितपणे या ठिकाणी एग तयार करत नाही. एक क्रोमोसोम याच्यामध्ये काय आहे, कमी आहे. ओके, तुम्हाला काय सांगितलं, क्रोमोसोमल डिसऑर्डर मध्ये एक तर क्रोमोसोम एक्स्ट्रा असेल किंवा क्रोमोसोम काय असेल, कमी या ठिकाणी असेल, तर असं या ठिकाणी काय तयार होतात, डिसऑर्डर्स या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये क्रिएट झालेले असतात. आता या ठिकाणी टर्नर सिंड्रोम कशी आहे, विच लुक लाईक अ फिमेल बट पुअरली डेव्हलप्ड ओव्हरीज देअर अँड cyst is also poorly developed. Autosome is 44 here and X and 0 type.
and last one is a Klinefelter syndrome. Okay, in case of the Klinefelter syndrome, mostly here also present a 44 ऑटोसोम. या ठिकाणी पूर्ण 44 ऑटोसोम या ठिकाणी आहेत. पण मदरचं या ठिकाणी मिओसिस होत असताना हे एक्स क्रोमोसोम गॅमेट तयार होत असताना त्यांचं विलगीकरण होत नाही. कसं व्हायला पाहिजे? गॅमेट तयार होताना एक्स व्हायला पाहिजे, पण काय होत नाही या ठिकाणी. जशाला तसा एक्स गॅमेट या ठिकाणी असतो आणि वडील जर XY असतील आणि त्याचे एक्स आणि वाय गॅमेट तयार होतात आणि एक वाय गॅमेट ह्याला काय होतो या ठिकाणी जुळतो आणि काय तयार होतं? एक्स आणि वाय. ओके, या ठिकाणी मदरचं एग तयार होत असताना मिओसिस होऊन एक्स या ठिकाणी वेगळे व्हायला पाहिजे होते, पण या ठिकाणी होत नाही आणि डिसऑर्डर आहे हा डिसऑर्डर, विकृती. कधी कधी या ठिकाणी व्यवस्थितपणे मिओसिस या ठिकाणी घडत नाही आणि हा प्रकारचा गॅमेट ह्याच्यामध्ये काय या ठिकाणी एक्स दोन डिप्लॉइड या ठिकाणी क्रोमोसोम आहेत आणि या ठिकाणी मेलचा वाय क्रोमोसोम वाय गॅमेट या ठिकाणी जॉईंट होतो, फर्टिलायझेशन होतं आणि याचं झायगोट तयार होतो. झायगोट तयार होऊन एम्ब्रिओ तयार होतो, त्याचं चिल्ड्रन तयार होतं आणि नंतर बेबी बॉर्न झाल्यानंतर त्याचं इंडिव्हिज्युअल या ठिकाणी तयार होतं. तर अशा व्यक्तीमध्ये काय असतात? 44 ऑटोसोम अँड एक्स वाय क्रोमोसोम. 44, 45, 46 आणि 47 क्रोमोसोम या ठिकाणी असतात. 44 XXY आणि हा दिसताना कसा दिसतो? विच लुक लाईक अ मेल. आता या ठिकाणी ही जी फिमेल आहे ही रिटार्डेड ग्रोथ हिची होती, व्हेरी पुअरली डेव्हलप्ड होते. आता ह्याच्यामध्ये एक्स आणि वाय असल्यामुळं हा कसा दिसतो? मेल सारखा या ठिकाणी दिसतो. त्याची हाईट या ठिकाणी भरपूर असते. त्यांची या ठिकाणी त्यांच्यामध्ये काय तयार होतात? टेस्टिस. काय होतात? टेस्टिस तयार होतात. बट स्पर्मॅटोजिनेसिस कुड नॉट टेक्स प्लेस. आपण आधी बघितलेलं होतं, रिप्रोडक्शन होत असताना स्पर्मॅटोजिनेसिस टेस्टिसमध्ये घडतं आणि 2 स्पर्म मेल तयार करतो. फिमेलमध्ये उजिनेसिस होतं, आपण डिटेलमध्ये पाहिलेलं होतं. आता परत आपण तो भाग घ्यायचा नाही, परत आपला वेळ जाईल. आता टेस्टिस काय तयार करत असतो? स्पर्म म्हणजे काय? मेल गॅमेट. मेल गॅमेट तयार होण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतो? स्पर्मॅटोजिनेसिस. ओके, मग अशा प्रकारचा जो मेल आहे, इन दिस केस ऑफ दिस मेल द टेस्टिस आर पुअरली डेव्हलप्ड विच कुड नॉट प्रोड्युसेस द स्पर्म बाय द प्रोसेस ऑफ ए स्पर्मॅटोजिनेसिस ड्यू टू लॅक ऑफ अ प्रोसेस ऑफ ए स्पर्मॅटोजिनेसिस. ह्यांच्यामध्ये स्पर्मॅटोजिनेसिसची प्रोसेस या ठिकाणी घडत नाही आणि ते काय तयार करू शकत नाहीत? स्पर्म या ठिकाणी तयार करू शकत नाहीत. सो दॅट दिस मेल इज स्टराईल. म्हणून पुअरली डेव्हलप्ड टेस्टिस आहेत, पण तो या ठिकाणी स्पर्म तयार करत नाही. तो कसा आहे? स्टराईल आहे. त्याची हाईट कशी आहे? टॉल हाईट आहे अँड लॉंग हँड्स त्या ठिकाणी आहेत. बट देर इज प्रेझेंट ए एक्स क्रोमोसोम सो दॅट इट कॅन प्रोड्युसेस हिअर अ चिस्ट. त्या ठिकाणी चिस्टची डेव्हलपमेंट या ठिकाणी यांच्यामध्ये झालेली असते. म्हणून थोडेसे फेमिनाईन कॅरेक्टर्स या ठिकाणी त्यांच्यामध्ये आलेले असतात. कशामुळं? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ए एक्स क्रोमोसोम अँड टेस्टिस आर डेव्हलप्ड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अ वाय क्रोमोसोम. ओके, आता या ठिकाणी फिमेलचं जे काही गॅमेट तयार होत असताना या ठिकाणी काय व्हायला पाहिजे होतं? विलगीकरण या ठिकाणी वेगळं व्हायला पाहिजे होतं मिओसिस होत असताना, पण ते होत नाही. एक्स क्रोमोसोम या ठिकाणी राहतो आणि अदर पॅरेंटचा वाय क्रोमोसोम या ठिकाणी जॉईंट होतो. म्हणून त्या इंडिव्हिज्युअलमध्ये काय येतो? XXY. म्हणून अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे त्याला काय म्हणतात? क्लीनफिल्टर सिंड्रोम. ते सिंड्रोमचे कॅरेक्टर्स लक्षात आले? टॉल हाईट, लॉंग हँड, testes are poorly developed, spermatogenesis process could not produce, so it could not produce a sperm, so that this type of a male may be a sterile. म्हणून अशा प्रकारचा मेल या ठिकाणी काय असतो? स्टराईल असतो. ओके, आता अशा पद्धतीने स्टुडंट आपला हा तिसरा धडा इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन व्यवस्थितपणे या ठिकाणी संपलेला आहे. ओके, नाऊ वी हॅव स्टॉप हिअर.